परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा। आजच्या या महायुतीच्या मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारत में राजनीति साहेबांनी कॅप्टन साहेबांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या जनतेला अभिवादन करण्यासाठी पुढे जायचं आहे। त्याचबरोबर या विभागामध्ये बऱ्याच पंचशील नगरवाले, त्यानंतर सरदार नगर मधील रहिवासी, आमचे तलवारजी, त्यांची टीम आदरणीय देवेंद्रजी करण्याकरता त्यांनी लेक लाडकी योजना, जी मुलींना 1 लाख रुपये त्यांच्या जन्मानंतर मिळण्याची ती योजना आहे। लाडकी बहीण योजना जी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी झालेली आहे आणि महायुतीचं जे सरकार येईल त्या सरकारचं जर सिंहाचा वाटा, सरकार येण्यात जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर लाडक्या बहिणींचा असेल। मैं आपको कह देना चाहता हूँ, मैं आधुनिक अभिमन्यु हूँ। मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है, मैं तोड़ के पंचशील रहिवासी सारे स्वागत करत आहेत। पंचशील नगरमधील रहिवासी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करत आहे। त्यानंतर सरदार चक्र वो देवा भाऊ देवेंद्र है, वो देवा देवेंद्र है, वो देवा भाऊ देवेंद्र है। मैं आपको कह देना चाहता हूँ, मैं आधुनिक अभिमन्यु हूँ। मुझे चक्रव्यूह तोड़ना आता है, मैं तोड़ के दिखाऊंगा। खड़े हैं सब फिर चक्रव्यूह की शान है। लोग लाज छोड़ चुके, दुर्योधन तमाम है, दुर्योधन तमाम है। सामने से हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ज्या देवतेसाठी, प्रभू श्री रामाच्या मंदिरासाठी 500 वर्ष आपण सगळ्यांनी हिंदूंनी संघर्ष केलं, त्या रामाला देखील आपण इथे स्मरण करूया, रामाचं देखील इथे स्मरण करूया। सियावर रामचंद्र की। माता भगिनीनो दोन्ही हात वरती करा। आपल्याला प्रभू श्री रामाची आण आहे। आज राम राज्य आपल्याला महाराष्ट्रावरती आणायचं आहे, शिवराज्य आपल्याला महाराष्ट्राच्या धर्तीवरती या विधानसभेच्या निमित्ताने विजयानंतर महायुतीचं सरकार आणायचं आहे। त्यामुळे रामाचा जयघोष आपण दोन्ही हात वरती करून करूया। सर्वप्रथम आजच्या या सभेचं सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून करूया। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील माल्यार्पण होणार आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला देखील माल्यार्पण होणार आहे। मी आमदार कालिदास कोळंबकर यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं माल्यार्पण करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तिला अभिवादन करून आज इकडे सायन कोलिवाडामध्ये ज्या प्रचार सभामध्ये उपस्थित सर्व नेतेगण, बंधू आणि बहिणी आणि मित्रांनो, आता माझ्या आधी मंगेश साटमकरजीने जे भाषण केलेलं आहे आणि मी आपला सांगू इच्छितो की माझा चेहरा जे आहे ते जुनी आहे, पण माझ्यासाठी पक्ष आता नवीन आहे। विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय तमिल सेल्वन यांच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेस उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय नेते, माजी खासदार सन्माननीय राहुल शेवाळे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेतील माझे सहकारी आमदार
प्रसादजी लाड विधानसभेमध्ये विश्वविक्रम या निवडणुकीत जिंकल्यानंतर होणार आहे असे वडाळ्याचे आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब, सिद्धिविनायक ट्रस्टचे सन्माननीय कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, शिवसेनेचे सन्माननीय मंगेश सातमकर, ज्याने आता या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते सन्माननीय महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, मंडलाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुप्ता, व्यासपीठावरील सर्व म्हणजे जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, तो कोस्टल रोड होने का पहले ही तो मेट्रो थी, लेकिन अपना इलाका में भी एक मेट्रो आ रहा है, वो मेट्रो 4 तो न्यू कपरेड का बगल से इस तरफ बीटी जा सकता है, इस तरफ ताना जा सकता है। ये जल्दी जल्दी पूरा होने वाला है। मुंबई महानगर सब पूरा मेट्रो ओपन होएगा ना, पूरा दुनिया में नंबर 1 सिटी बनाने के लिए देवेंद्र फडणवीस साहब डे नाइट काम करते, डे काम करके अच्छा होने वाला है। सब रिपोर्ट न्यूयॉर्क टाइम्स तक लिख रहा है, मुंबई सिटी वर्ल्ड में नंबर 1 सिटी बनने वाला है। ठीक है, ये बड़ा बड़ा वर्क है। उसके बाद शिवाजी महाराज का स्मारक, तो बार बार अंबेडकर जी का जो विषय के ऊपर हिंदू मिल ये विषय के ऊपर सम्मानीय डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का स्मारक, ये सब रेडी करने वाला कांग्रेस नहीं है। अभी का जो सरकार है, चार मुख्यमंत्री था 2014-2019 का बीच में, ये असेंबली का अंदर जो बोलने का जो स्टाइल था, आप सुनना नहीं चाहिए, सुना नहीं था, मैं सुना। कांग्रेस वाले बार बार गया था दिल्ली में जाने के बाद बाबा साहब का स्मारक हुआ क्या? कांग्रेस वाला स्टेट गवर्नमेंट कांग्रेस, सेंट्रल गवर्नमेंट कांग्रेस तभी का जमाने का उनका विषय सार कैसा बोलेगा मालूम है? बार बार गया, परमिशन हो गया क्या? फिर छत्रपति शिवाजी महाराज का परमिशन हो गया क्या? वापस आ जाएंगे। स्टेट गवर्नमेंट कांग्रेस, सेंट्रल गवर्नमेंट कांग्रेस था उसी जमाने में। चार मुख्यमंत्री बनने के बाद 2 महीना 3 महीने के बाद ये पूरा स्मारक का परवानगी लेके आया। ये सम्मानीय वीर पुरुष छत्रपति महाराज और बाबा साहब अंबेडकर का ऊपर विश्वास है, अपना पार्टी इज्जत करता है, इसलिए सम्मानीय देवेंद्र फडणवीस साहब ये लेके आए। ऊपर 1-25 पंजाबी कॉलोनी बिल्डिंग, 1200 परिवार। मैं बार बार असेंबली में बोलना, रिक्वेस्ट करना, सार ने पहले प्रॉपर्टी कार्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया से लेके रेफिसी बिल्डिंग में मंगा था, चेंबूर, साइन कोलीवाड़ा, उल्लासनगर। ऐसा सार का निर्णय हुआ था 6 साल का पहले। ये रेफिसी बिल्डिंग कैप्टन जी ने मंगा 3 एरिया के लिए। मैं पूरा महाराज ठाकुर रेफिसी बिल्डिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया से उनका नाम में करने का फडणवीस साहब ने करके दिखाया। रेफिसी कितना लोग है वो धन्यवाद देना चाहिए। उसके बाद ये बिल्डिंग थोड़ा थोड़ा डेंजर होकर तोड़ने लगा। अभी भी मेरा ऊपर 2 केस है, उसमें एक हो गया, एक अभी बाकी है। पानी बिजली काटने का नहीं, 1200 परिवार रास्ते में आ जाएंगे, इनको रुकाने का विषय। उसके बाद बिल्डिंग तोड़ दिया। तोड़ने के बाद सर को रिक्वेस्ट किया मैं, सर ये लोग तकलीफ में है, सरकार माड़ा का तरफ से इनको रीडेवलपमेंट करना चाहिए। डीसीएम साहब ने तुरंत माड़ा का चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर से बात किया था। बात करने के बाद उनका माड़ा ही टेंडर लगा के काम करेंगे, सरकार करके देंगे, ऐसा निर्णय लेके जीआर पास किया, टेंडर भी निकाल दिया।
ऐसा काम करने वाला कोई पहले का मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देखा नहीं, आगे भी देखना बहुत मुश्किल है। सम्मानीय डीसीएम साहब का यहाँ पर जो मीटिंग चलता है, ये प्रतीक्षा नगर का विषय को ऊपर मैं 2-3 पॉइंट है यहाँ का जो तकलीफ है। पहले यहाँ पे 4000 डीपी रूम है, 4000 डीपी रूम, इसमें रहने वाला का ऊपर बायोमेट्रिक सर्वे हो चुका है। 4000 फ्लैट्स बायोमेट्रिक सर्वे हो चुका है। इनका विनंती है, इनका तरफ से, मेरा तरफ से हाथ छोड़ के विनंती है, ये 4000 लोग को बायोमेट्रिक सर्वे होने के बाद भी माड़ा इनका नाम में अभी तक किया नहीं। आपका आशीर्वाद से अपना सरकार ही बैठेगा, सरकार बैठने के बाद जो रहता है उसी का नाम में, उनका नाम में करके देने का विषय आप करना चाहिए। ये स्कूल का जगह मिला, साइन कोलीवाड़ा का अंदर बहुत गरीब पब्लिक, मिडिल क्लास, लो मिडिल क्लास बहुत तकलीफ में था साइन हॉस्पिटल का विषय के ऊपर। सम्मानीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब इनको 6 साल से प्रयास करके 3016 बेड 1504 करोड़ पैसा में 4 नया बिल्डिंग बनाने के लिए तैयार किया सम्मानीय देवेंद्र फडणवीस साहब। तालियां बजा के उनको जो तो धन्यवाद करिए आप लोग। ये पहले का सरकार करेगा 2 साल से करेगा, 2.5 साल से किया, कुछ नहीं किया, टेंडर हुआ ही नहीं। टेंडर हो गया, ऑर्डर कॉपी मिल गया है, आचार संहिता का नाते 1 दिन का पहले सार नागपुर में था, ये भूमि पूजन हुआ नहीं, रेडी करके रखा है। 4 बिल्डिंग नया बनाने वाला साइन हॉस्पिटल, इंटरनेशनल लेवल में अच्छा हॉस्पिटल बनने के लिए सार का मेहनत बहुत है। ऐसा ही यहाँ पर पंजी बिल्डिंग विषय, प्रतीक्षा नगर का विषय, हॉस्पिटल का विषय। सर यहाँ पे अंडापिल वेयरहाउस बोल की एक जगह है, अंडापिल वेयरहाउस में यहाँ पे जनता को प्ले ग्राउंड नहीं है। मैं 2 साल से प्रयास कर रहा हूँ, आपको भी लेटर दिया हूँ। अंडापिल वेयरहाउस में जगह, अंडापिल वेयरहाउस वाला गलत सवाल करता है, उन्होंने केमिकल कंपनी का माध्यम से अंडापिल वेयरहाउस का जगह लिया, ये कोर्ट में जाके वापस आ गया। सम्मानीय रेवेन्यू मिनिस्टर का हाथ में ये कोर्ट आदेश दिया है, रेवेन्यू मिनिस्टर जो निर्णय लेंगे वो लेंगे। उधर 2 एकड़ जमीन बीएमसी का नाम में मेरे को चाहिए, मेरा नाम में नहीं, बीएमसी का नाम में। बीएमसी टेंडर लगा कि इंटरनेशनल प्लेग्राउंड 2 जमीन में स्पोर्ट्स, 2 एकड़ जमीन में स्पोर्ट्समैन के लिए बनाने वाला, इनका भी आपका सहयोग चाहिए सरकार बैठने के बाद। ऐसा बहुत विषय है, सर को 2-3 मीटिंग अभी है, तो सर को बहुत बहुत धन्यवाद देता हूं। यहाँ पर वोटर है, आपको 2 मिनट मैं बोलना चाहता हूं। आप लोग यहाँ पे आया, पहले ही वोट अपना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी, आरपीआई, ये कार्यकर्ता सब लोग जाके पहले वोटिंग करिए। पहले वोटिंग आपका होने के बाद बाकी वोटर्स को निकालना आप शुरू करके मतदान करिए। मतदान केंद्र में आप मोबाइल मत लेके जाइए, मोबाइल अलाउड नहीं है। लेकिन अभी का जो सरकार आपके लिए आपका अगल बगल में मतदान केंद्र रेडी किया है। कोई समाज 90%, 95% वोटिंग करता है, अपना समाज 60 का आगे जाता नहीं। आपको हाथ छोड़ की विनंती है, ये बार साइन कोलीवाड़ा में अबव 85-90% वोटिंग होना चाहिए। आपका एक एक वोट मशीन में 2 नंबर बटन कमल को आशीर्वाद करना चाहिए। वापस 5 साल आपका सेवा करने को मौका देना चाहिए। बोलिए भारत माता की वंदे वंदे। धन्यवाद। भारत माता की। अरे प्रतीक्षा नगरचा आवाज इतका कमी। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज
मंचावर उपस्थित असलेले आपले माजी खासदार राहुल शेवाळेजी, आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार प्रसाद लाडजी, आपल्या सायन कोळीवाड्याचे लोकप्रिय आमदार आणि तुमच्या आशीर्वादाने जे हॅट्रिक करणार आहेत असे आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, आणि बाजूचेच जे वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे 90 निवडून येणार आहेत ते आदरणीय कालिदास कोळंबकरजी, मंचावर उपस्थित रवी राजाजी, मंगेश सातमकरजी, राजेश शिरवाडकरजी, बाबूभाई भवानजी, पवन त्रिपाठीजी, संतोष गुप्ताजी, राजश्रीताई शिरवाडकर, तृष्णा विश्वासराव, कृष्णवेणी रेड्डी, अनिल कांबळे, राजेश रस्तोगी, रोहित यादव, दत्ता केळुसकर, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, ती मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज कॅप्टन तमिल सेल्वन यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. खरं म्हणजे जमिनीवर काम करणारा व्यक्ती म्हणून कॅप्टन तमिल सेल्वनला आपण बघतो. सर्वसामान्यांमध्ये सातत्याने धडपड करत, संघर्ष करत कॅप्टन तमिल सेल्वन काम करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल, इतका मोठा हार ते घेऊन आले. प्रत्येक वेळी माझ्या स्वागताला इतका मोठा हार आणतात की आता मला कधी कधी वाटतं की माझी मान मोडेल की काय. अशा प्रकारचा मोठा हार घेऊन सातत्याने आपली कामं ते करून घेत असतात. एक शाल घालतात, एक हार घालतात आणि 10 कामांची यादी मला देतात आणि ती सगळी कामं मोठ्या शिताफीनं करून घेणारा आमदार म्हणून खरं म्हणजे तमिल सेल्वन यांच्याकडे बघितलं पाहिजे. आज खरं म्हणजे या ठिकाणी आमच्या प्रसाद लाडांनी देखील तिकीट मागितली होती. मी त्यांना सांगितलं, प्रसादजी एका मतदारसंघात अडकून पडू नका, तुम्हाला अनेक मतदारसंघ बघायचे आहेत. त्यांनी निर्णय केला, त्यांनी समर्थन दिलं. आमच्या शिरवडकरांनी मागितली होती, त्यांनी समर्थन दिलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा, मी यांना विनंती केली कि रवि भाई कांग्रेस में कुछ रखा नहीं है, ये खोखली पार्टी हो गई है, यहाँ सिर्फ माल चलता है, माल, उसके सिवा कुछ नहीं मिलता. आप भारतीय जनता पार्टी में हमारे साथ आ जाओ, आपकी इज्जत भी रहेगी, राजनीति भी चलेगी. आणि रवी भाईंनी माझ्या शब्दावर शब्दाला मान देऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आले. खरं म्हणजे सायन कोळीवाड्यामध्ये अनेक गोष्टी आज या ठिकाणी आपले तमिल सेल्वन यांच्या माध्यमातून होत आहेत. आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी मगाशी उल्लेख झाला जीटीबी नगरचा. जीटीबी नगरचा प्रश्न अत्यंत जुना होता. याचं रिडेव्हलपमेंट करण्याकरता विकासक येत नव्हते, यायचे तर करत नव्हते, कारण अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या. ज्यावेळेस माझ्याकडे या लोकांना घेऊन कॅप्टन तमिल सेल्वन आले, मी त्यांना सांगितलं, बघा मी बीडीडी चाळीचा विकास करून दाखवला. 25-30 वर्ष लोक बीडीडी चाळीत विकास होईल म्हणून वाट पाहायचे. आमचा मराठी माणूस 120 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायचा. 40-40, 50-50 वर्ष वरचं छत पडायचं, कधी फॅन पडायचा, कधी त्या ठिकाणी सिलिंग पडायचं. अशा परिस्थितीमध्ये राहायचे आणि त्यांना सगळ्यांना वाटायचं आज नाही तर उद्या आमचं रिडेव्हलपमेंट होईल. अनेक बिल्डर आले, अनेक बिल्डर गेले, झालं नाही. मी बीडीडी चाळीच्या लोकांना सांगितलं, बिल्डरांच्या भरोश्यावर बसू नका, मी म्हाडाच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून देतो. आणि मी ते करून दाखवलं. आज आपण बघू शकता उंच उंच इमारती. ज्या मराठी माणसाला 120 स्क्वेअर फुटाच्या घरात राहावं लागायचं त्याला 500 चौरस फुटाचं घर
विनाशुल्क त्या BDD चाळीमध्ये आपण दिलं आणि पोलिसांनाही दिलं. मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की GTB नगरच्या लोकांना मी सांगितलं, बिल्डरच्या पाठीमागे लागू नका. मी तुमचं काम हे म्हाडाच्या माध्यमातून करून देतो आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्याचा ऑर्डर देखील काढला आणि मी तुम्हाला आज शब्द देतोय, फेब्रुवारीपर्यंत किंवा फार झालं तर मार्चपर्यंत त्याचं प्रत्यक्ष काम आपण सुरू करू आणि त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळेल. आज आमच्या निर्वासित सिंधी बांधवांकरता आपण कायदा तयार केला आणि त्या लोकांना, जे लोक त्या काळामध्ये आपली घरं सोडून आले होते आणि त्यांची कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यावेळी कॅम्पच्या रूपानं ते बसले, त्याही लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यांचंही रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आपण केला. आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मगाशी प्रसाद लाड उल्लेख करत होते, पंचशील नगर 1, 2, 3 असेल, तानसा पाईपलाईनवरची झोपडपट्टी त्याचा पुनर्विकास असेल, 2600 कुटुंबाचा प्रश्न आज त्या ठिकाणी तमिल सेल्वन आणि प्रसाद लाड यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावला. 8 ते 10 हजार कुटुंबांना त्यांचं स्वतःचं राहतं घर हे या ठिकाणी मिळणार आहे. हे आपल्या सरकारने करून दाखवलं. यासोबत अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात, तुम्ही घरी बसा, मीच जरा जाऊन येते, मी गेली तर अर्धच तिकीट लागतं, तुम्ही गेले तर पूर्ण तिकीट लागतं आणि गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा काय काय व्यसन करून येता, पैसे बर्बाद करून येता. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीच आता ST मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करून राहिल्या आहेत. आपल्या राज्य सरकारने आमच्या मुलींच्या शिक्षणाकरता निर्णय केला. आपल्याला कल्पना आहे, आज शिक्षणामध्ये काँग्रेस सरकारने खाजगीकरण केलं. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, BBA असेल, MBA असेल, वकील असेल, 4 लाख रुपये फी, 5 लाख रुपये फी, 6 लाख रुपये फी. घरी मध्यमवर्गीयाच्या एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर मुलीला आई वडील सांगतात, बेटा एकाच मुलाला शिकवण्याकरता आमच्याजवळ पैसे आहेत, त्यामुळे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुला आम्ही शिकवू शकणार नाही, तुझं लग्नच करायचं आहे, तू घरी बस. अतिशय हुशार असलेली आमची ही कन्या त्या ठिकाणी शिकू शकत नाही, पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही. आम्ही निर्णय केला आणि आई बापाला सांगितलं, पोरीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील, काळजी करू नका, पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते पोरीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण केला. आता आमच्या मुलींना 1 लाख असो, 2 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, फी भरायची आवश्यकता नाही, त्यांची सगळी फी राज्य सरकार भरेल, अशा प्रकारचा निर्णय आपण केला. एवढंच नाही, आपण लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आमच्या महिलांना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं. ज्यावेळेस योजना आणली, हे काँग्रेसचे लोक म्हणायचे योजना होऊच शकत नाही, पैसा मिळणारच नाही, फसवी आहे, जुमला आहे, काय काय म्हणायचे. पण त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरपर्यंतचे पैसे हे आम्ही जमा करून टाकले.